बळी गेलेले कोकरू सामर्थ्य व दैवीपणा, शहाणपण, बळ आणि सन्मान यांच्या स्वीकार करण्यास पात्र आहे. गौरव पराक्रम यजमान त्यांचे आहेत. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्रात्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्त राजाचा सण आज जगभरात साजरा होत आहे. आपण वाचनामध्ये आणि प्रवचनामध्ये ऐकणार आहोत. ख्रिस्त राजा म्हणजे फक्त आम्ही त्यांना दिलेले काय या नाव नसेल, पण देव विश्वाचे राजा आहे, स्वर्गाचे राजा आहे. आम्ही त्यांना राजा म्हणू किंवा अधिपती म्हणू, पण राजा असे नाव काय दिलेले आहे आपण वाचनात सुद्धा ऐकणार आहोत. तो राजा म्हणजे तर स्वतःच म्हणतो. त्यावेळी त्यांच्यावर आरोप केला, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? हो म्हणले ख्रिस्ताने, त्याच्यासाठी मी जगामध्ये आलो. पण जे कोणी सत्याचे स्वीकार करतात, सत्य मांडतात, ते माझे पण ऐकतील. हे मला वाटतं सर्वात महत्त्वाचे आहे. हे जगाचा राजा म्हणजे त्याने जगाचे निर्माण केलेले राजा असला पाहिजे. म्हणून आज आम्ही या मिरवणूक काय काढली. मिरवणुकाला थोडे लोक आहेत, त्याचे काय फरक पडत नाही. ते आपण म्हणतो संख्या मोठी असली तर आपल्या बळ मोठे होईल, तसं काही नाही. ख्रिस्त शेवटी क्रूस घेऊन जात असताना त्यांच्या बरोबर फार लोक नव्हते. खरं म्हणजे कोणी त्यांचे अनुयायी नव्हते, सगळे त्यांचे वैरी असायचे. असे आपला राजा आहे. राजा म्हणजे हे खरंच माझ्या हृदयाचा राजा आहे आणि सर्वांचे राजा आहे, आणि तो राज करेल. आणि त्याने आज सुरुवात तुम्हाला पाहणार आहोत. एक दिवस आहे, हे फार हे लांबच नाही. आपण म्हणतो जगाचे हे न्यायनिवाडा एक दिवस होईल, पण प्रत्येक व्यक्तीचे न्यायनिवाडा होत आहे रोज तरी. आणि विशेष म्हणजे या कोरोना काळामध्ये तुम्हाला माहीत आहे, फक्त गेले हे 10 महिन्यात कमी कमी 15 लाख लोक मरण पावले कोरोनामध्ये. 15 लाख. आणि अजून किती लोक मरतील ते सांगता येत असते. हे सगळे जगाचे सांगतो मला इशारा देत आहे. तरी जागृत राहा. तुमचा राजा कधी येईल तुम्हाला माहीतच नाही, तो येतच आहे. म्हणून आपली तयारी बघून बरोबर माहीत आहे कोणाची तयारी कधी होतच नाही. इथे बी संकट झालेच आहे, म्हणून तरी आपली पण तयारी करूया. पण आज आम्ही या कोरोना काळामध्ये सुद्धा ते प्रार्थना करण्या निशा करण्याकडे हजर झालो. आपल्या अधिकाऱ्याने मला परवानगी दिली, म्हणून आपले इतर लोक आता तुम्हाला माहिती ऑडिओ या आपली शूटिंग चाललेली आहे. पण आपले पूर्ण या पॅरिसमधील लोकांना त्यांचा फायदा होईल. म्हणून आपण आज या कोरोनाबाधित लोकांसाठी विशेष प्रार्थना करूया आणि आम्हाला शक्ती मिळावी. कारण देवाने हे कसे घडले त्याचा उपयोग नाही. बरेच वेळी लोक म्हणजे कारण काढतात, का असं घडतात, तर बाकी किती आजार होतात त्याचे कारण बी काढत नाही. TB होते, एड्स झालेली आहे, आणि इतर किती बी आजार आहे, आणि हृदयाचे त्रास होतो आहे. कोणी काय विचारत नाही, फक्त एवढंच याला याचे कारण काय, कुठून आला. पण एक संकट जगामध्ये पोचलेली आहे, त्याचे मुकाबला करणे महत्त्वाचे आहे. म्हणून आज आम्ही आपल्या प्रार्थना आहे, मिसा आहे, सर्वांसाठी करूया. सर्वांना प्रार्थनेची मिसाची फार गरज आहे. प्रिय बंधुवरीनो, पवित्र रशियांच्या उत्सवात सहभागी होण्याचा प्रार्थना म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराबरोबर मी कबूल करतो की कल्पनाने सुखाने कृत्याने वाईट मी पाप केलेले आहे. माझा मृत्यू मारे पंचवाड्या सर्व सर्व सस्यांना विनंती करतो की
सर्वसमर्थ परमेश्वर मावर दया करो, तुमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सर्वारी जीवनाकडे नेवो. तुझ्या पुत्र येशू ख्रिस्त यांच्याद्वारे तू अनिष्ट शक्तीचा विमोड करतोस व सर्व वस्तूंना नवजीवन देतोस. स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्वांनी तुझ्या वैभवाचा जयघोष करावा व तुझे अखंड स्थापन करावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र ऐक्यात सर्व काळ जीवन राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझ्या पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त यांच्याद्वारे करतो. पहिले वाचन. एहेजकेल या पुस्तकातून घेतलेले वाचन.
प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन, त्याला मी हुडकीन. जो मेंढपाळ आपल्या दानादान झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्यांना हुडकतो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरांना हुडकीन आणि अभ्राच्छादित व अंधकाराच्या दिवशी त्यांची दानादान झाली त्या सर्व ठिकाणांतून त्यांना वाचवून आणीन. मी स्वतः माझा कळप चालीन आणि त्यांची निजण्या बसण्याची सोय करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. मी हरवलेल्यांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना पट्टी बांधीन, रोग्यांना बळ देईन, पण लठ्ठ आणि बलिष्ठ यांचा मी नाश करीन, त्यांना मी यथा न्याय चालीन. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या कळपा तुमचे असे होईल. मी मेंढरांमध्ये एडक्या बोकड्यांमध्ये निवाडा करीन. हा प्रभूचा शब्द आहे. पेज नंबर 23, hymn number 23. दुसरे वाचन पौलाचे करंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. वाचनाचा सारांश. देव सर्वांना सर्व काही व्हावा अशा हेतूने तो देवपित्याला राज्य सोपवून दिले. ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच. तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. मनुष्याद्वारे मरण आहे म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. प्रथम ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्यांच्या आगमनकाळी, नंतर शेवट होईल तेव्हा सर्व अधिपत्य, सर्व अधिकार आणि सामर्थ्यही नष्ट केल्यावर तो देवपित्याकडे राज्य सोपवून देईल. कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. त्याच्या अंकित सर्व काही झाले असे जेव्हा होईल तेव्हा ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल. अशा हेतूने देव सर्वांना सर्व काही व्हावा. हा प्रभूचा शब्द आहे. मान नंबर 32.
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्यापुढे सर्व रासने जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळी करतो, तसे तो त्यांना एकमेकापासून वेगळे करेल. आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरडांना डावीकडे ठेवेल. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्याना म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, ताणलेला होतो तेव्हा मला खायला दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदिस्थानेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, प्रभू, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खायला दिले, केव्हा ताणलेले पाहून द्यायला दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला नक्की सांगतो की ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले. मग डावीकडच्यानाही तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, माझ्याकडून निघा आणि सैतान आणि त्याचे दूत यांच्यासाठी जो अग्नी सिद्ध केला आहे त्याचा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही, ताणलेला होतो तेव्हा मला खायला पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी आणि बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आले नाही. त्यावेळेस ते हेही त्याला उत्तर देतील, प्रभू, आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले, ताणलेले, परके, उभे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही. तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला नक्की सांगतो की ज्या अर्थी या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्या अर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगायला जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगायला जातील. प्रभूचे हे शुभवर्तमान. प्रिय बंधू भगिनींनो, पहिल्या वाचनामध्ये एझेकियल हा आम्हाला सांगत आहे प्रभू परमेश्वर काय म्हणतो. पहा, मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करेन, त्याला मी हुडकीन. जो मेंढपाळ आपल्या दानादान झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्यांना हुडकतो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरांना हुडकीन आणि अमराच्या आतील आणि अंधकाराच्या दिवशी त्यांची दानादान झाली त्या सर्व ठिकाणातून त्यांना वाचून. यासाठी हे समजण्यासाठी हे कसं आलेलं आहे हे समजण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावे लागेल. हे आहे 34वा अध्याय, 11 पासून पुढचं वाचन. 34व्या अध्यायाच्या 11 ओव्यांच्या अगोदर जे झालेलं आहे त्याचं आपल्याला ती पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे. आपण जर शमूएलाच्या पहिल्या पुस्तकात गेलो तर परमेश्वर सर्व इस्रायलांचा राजा होता आणि शेजारच्या सभोवतालच्या राज्यांना बघून इस्रायली लोकांनी सुद्धा ठरवलं की आम्हाला देव आमचा राजा नको. मग देवाने सांगितलं, आता हे मलाच ठोकरायला लागले, मला नाकारले, ठीक आहे, यांना मी राजा निवडायला संधी देणार आहे आणि तो राजा त्यांना गुलामासारखं वागला. आणि तेव्हापासून या घटकेपर्यंत म्हणजे 34व्या अध्यायापर्यंत अनेक राजे होऊन गेले. त्यांनी त्याच इस्रायली लोकांना गुलाम म्हणून वागले, देवाची आज्ञा पाळली नाही. त्यामुळं या 34व्या अध्यायापर्यंत बाबिलोन राजाने इस्रायलांवर 2दा हल्ले केले 10 वर्षाच्या कालावधीत.
आणि 2 वेळा हल्ले केले. दुसऱ्या वेळेस मात्र त्यांनी अशा प्रकारे हल्ला केला की इवन मंदिरसुद्धा त्यांनी व्यवस्थित ठेवलं नाही. मोडतोड केली मंदिराची आणि सर्व सोन्याची, सर्व चांदीची जी भांडी होती मंदिरात ती सर्व धुवून गेली. त्याबरोबर सर्व लोकांना घेऊन गेले. फक्त जे भिकारी होते, जे अपंग होते, गरोदर स्त्रिया होत्या, त्यांना त्यांनी तिथंच ठेवलं. हे कोणामुळे झालं? जे पूर्वीचे राजे होते त्यांच्यामुळे झालं. म्हणून राजांनी ही दाणादाण केलेली लोकांची. म्हणून परमेश्वर सांगत आहे की मी परमेश्वर तुम्हाला म्हणतो, माझे जे दाणादाण झालेली मेंढरं आहेत ती मी पुन्हा माझ्याकडे घेईन. म्हणजे तुम्ही आता अनुभवलेलं आहे की तुमच्यातले जे राजे झालेले आहेत त्यांनी काय केलेलं आहे तुम्हाला. आता मला माझी मेंढरं पुन्हा हवी आहे. ही पार्श्वभूमी आहे. आता या राजांनी काय केलेलं आहे? गरिबांना तसंच ठेवलेलं आहे. त्यांच्यावर जास्त कर लागलेले आहे. भुकेले तसेच राहिलेले आहेत आणि स्वतः मात्र आपले राजमहाल सर्व काही भरून ठेवलेलं आहे. लोकांच्या कष्टावर त्यांनी स्वतःचे सुख आधारलेलं आहे. हे सर्व परमेश्वराने पाहिलेलं आहे आणि म्हणून तो एजेकियलला सांगत आहे की जा आणि लोकांमध्ये हे सांग, आशा सोडू नका. मी खरा तुमचा राजा आहे आणि मी तुम्हाला पुन्हा माझ्याकडे घेणार आहे. आता दुसरा अर्थ याचा असा आहे की जे प्रमुख होते त्यांच्याकडून परमेश्वराने ते राज्य काढून घेतले. जे राजे होते त्यांच्या हातातून ते हिसकावून घेतलेले आहे आणि त्याने एकाच राजाकडे दिलेला आहे. तो म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त त्याही पुढे जाऊन काय करतो? कुणाला इन्चार्ज किंवा कुणाला अधिकारी म्हणून नेमत नाही. तो अधिकार आता काय करतो? तो मेंढरांना पोसण्याचा, मेंढरांना सांभाळण्याचा अधिकार तो सर्वांना देऊन टाकतो. प्रत्येकाला, आपल्यामध्ये प्रत्येकाला त्याने तो अधिकार दिलेला आहे. म्हणून या शेवटच्या न्यायाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त लोकांना सांगतो, मी भुकेला होतो, मी ताणीला होतो, मी तुरुंगात होतो, मी नागडा होतो. तुम्ही माझी सेवा केलेली आहे किंवा तुम्ही माझी सेवा केलेली नाही. हे आम्हाला प्रत्येकाला त्याने अधिकार दिलेला आहे मेंढपाळ करण्याचा. आता आम्हाला जर प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जे मेंढरांमध्ये मेंढर निवडलेले आहेत त्यांना स्वर्ग सुख लागला आणि जे शेरडा किंवा ज्यांनी नीतीप्रमाणे वागलेले नाही, गरिबांची सेवा केलेली नाही, गरजवंतांना मदत केलेली नाही, अशा लोकांना नरक भोगावा लागतो. परंतु आम्ही जर नुसतं स्वर्ग सुखाच्या लालसेने स्वर्गात आपण जायला हवं या भावनेनं जर आपण सेवा केली तर ती इथं प्रभू येशू ख्रिस्ताने उल्लेख केलेला नाही आहे त्याचा की तुम्ही स्वर्गात जाण्यासाठी तरी असं करा, असं म्हटलेलंच नाही. त्याने काय म्हटलेलं आहे? जे तुम्ही गरिबांना केलं ते मला केलेलं आहे. म्हणजे काय? मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने त्या गरिबाला मदत करायला पाहिजे. म्हणजे त्या गरिबामध्ये मी प्रभू येशू ख्रिस्त पाहिला पाहिजे. तरच आमची गणना मेंढरांमध्ये होणार आहे, आमची गणना मुसलमान लोकांमध्ये होणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, प्रभू येशू ख्रिस्त इथं सांगत नाही आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस विसाला आलेला, प्रत्येक वेळेस प्रार्थना केलेली आहे, मौन पाळलेलं आहे, तप केलेलं आहे, उपास तापास केलेला आहे. हे काहीच नाही या ठिकाणी. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची नीतिमत्ता काय आहे? गरजवंत, आडल्या नडल्या, गरिबा, पिचलेल्या, दळलेल्या, जे पायाखाली तुडवले गेलेले आहेत अशा लोकांना तुम्ही मदत करा. आणि कशी मदत करा? मला तुम्ही त्यांच्यामध्ये पहा आणि मदत करा. तरच तुम्ही या स्वर्ग राज्यामध्ये येणार. हे प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाला सांगत आहे. संत पाऊल आम्हाला याच्याही पुढे जाऊन सांगतो. काय सांगतो?
नंतर शेवट होईल तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार आणि सामर्थ्यही नष्ट केल्यावर तो देवपित्याकडे राज्य सुटून देईल. सुरुवातीला पहिल्या वाचनातला अधिकार राजांना होता, अधिकाऱ्यांना होता. प्रभू येशू ख्रिस्ताने तो अधिकार उचलला आणि आमच्या प्रत्येकाकडे दिला. पण आता शेवटच्या काळामध्ये हे सर्व अधिकार नष्ट करण्यात केले जातात. सर्व अधिकार म्हणजे सर्वांनाच ही परवानगी आहे. आणि असं सर्व झाल्यानंतर यामधून ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला इतरांमध्ये पाहिलं, त्याच्यावर प्रेम केलं आपल्या कृतीद्वारे, अशा लोकांनाच प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गराज्य दाखवणार आहे, नेणार आहे. यामध्ये काय होत आहे की ज्या सर्वसामान्य गोष्टी आहेत, रस्त्याने चालता चालता एखाद्या भिकाऱ्याला अर्धा डझन केळी देणे, एखाद्या आंधळ्याला रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत केली, या किरकोळ गोष्टी आहेत. आपण बहुतेक वेळा स्वच्छ कपड्यांमध्ये असो, चांगल्या कपड्यांमध्ये असो, आणि एखाद्या भिकाऱ्याजवळ आपण गेलो आणि त्याला काही दिलं तर लोक कदाचित बघतात काय वेळा माणूस आहे. या असल्या लोकांमुळेच भिकारी वाढत आहे. असल्या लोकांमुळेच लोक काम करत नाही. असल्या प्रकारचे ताशेरे सुद्धा आपल्याला येऊ शकतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने या ज्या कृती आहेत या अचानक एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलेल्या आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे एकदम उच्च प्रतीच्या कृती केलेल्या आहेत. त्याने सांगितलं नाही की तुम्ही खूप मोठी सेवा करा, पेपरामध्ये छापा, तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही एवढा पैसा खर्च करा, असं नाही सांगितलं. आमच्या व्यक्तीवर फोटो काढा आणि पेपरामध्ये आल्यानंतर आम्हाला प्रतिष्ठित वाटतं, आम्हाला मोठं वाटतं, आम्ही खूप मोठे आहोत, लोकसुद्धा स्तुती करतात. परंतु खरी स्तुती प्रभू येशू ख्रिस्त कुणाची करणार आहे, ज्याने हे सर्व न जुमानता साध्या साध्या गोष्टींमध्ये, साध्या साध्या गरीब लोकांमध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्त पाहिला, ते त्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त या शुभवर्तमानाद्वारे अनेक गोष्टींवर पडदा सारतात, सर्व मागे टाकतात. जे आमच्या आयुष्यभर अत्यंत महत्त्वाचे स्वतःला मानत होते किंवा दुसरे त्यांना मानत होते, ते त्याच्या लेखी महत्त्वाचे ठरत नाही या कृती केल्यानंतर. हे कृती करणारे मोठे होतात. म्हणून आज आम्हाला हा धडा आहे की आम्ही जर खरोखर स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो तर ख्रिस्ताच्या प्रेमाने आमच्याकडून कृती घडल्या पाहिजे. जर समजा माझ्या घरामध्येच कुणी गरीब आहे आणि त्यांच्याकडेच जर माझं सातत्याने लक्ष जात असेल तर त्याच्यावर सुद्धा आपण प्रश्नचिन्ह टाकला. माझ्या नातेवाईकांच्या पलीकडे मला गरीब दिसतच नाही. मी एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या मोठ्या असोसिएशनमध्ये जर अधिकारी असेल आणि मला ज्या व्यक्ती आवडतात त्या व्यक्तीने जर मी मदत केली तर त्यांच्या व्यतिरिक्त मला दुसरे कोणी गरीब दिसत नाहीत का, हा सुद्धा प्रश्न आहे. मी ख्रिस्ती आहे म्हणून मी जर फक्त ख्रिस्ती लोकांनाच जर मदत करायला सुरुवात केली तर ख्रिस्ती तर मला दिसत नाही का, त्यांच्यामध्ये गरीब नाही आहेत का. मी जर अमुक एका जातीचा आहे, माझ्या जातीतलेच मला गरीब दिसतात, बाकीच्या जातीमध्ये गरीब नाहीत का. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा सुद्धा भेदभाव काढून टाकतो, पुसून टाकतो. हा सुद्धा भेदभाव कामाचा नाही. जर आम्ही त्याच्यावर प्रेम करत असू तर या भेदभावाला काहीही अर्थ नाही. जो दिसेल तो त्याच्यामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्त पाहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि हीच आमची त्याच्यावरची श्रद्धा आहे. आणि अशा प्रकारे आम्ही लोकांना जगण्यासाठी आशा देऊ शकतो. म्हणून आज आम्ही या मिसामध्ये प्रार्थना करूया की आमचे भेदभावाची जे दृष्टी आहे, भेदभावाचे डोळे आहेत ते काढून टाकू. आम्हाला कृपा दे की आम्ही जो आमच्या समोर येईल
त्याच्यामध्ये तुला पाहण्याची आम्हाला कृपा द्या. आम्हाला स्वर्ग सुख नको, आम्हाला तू हवा आहेस. म्हणून आपण या दिवसामध्ये प्रार्थना करू. आपण आपला विश्वास प्रकट करूया. बंधू आणि बहिणी म्हणून ख्रिस्ता ठाई आपण एकच जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण त्याला विनंती करूया. तुमचे उत्तर आहे, हे प्रभू आमची प्रार्थना आहे. आमचे परमगुरू, आमचे महागुरू, ख्रिस्त सभेचे सर्व सेवक यांच्यासाठी आणि ज्या लोकांचे मार्गदर्शन आणि सेवा करण्याकरिता त्यांना पाचारण करण्यात आले आहे, त्या लोकांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. सार्वजनिक सेवा कार्य करणाऱ्यांसाठी आणि जनकल्याणाची जबाबदारी सोपवलेल्या लोकांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. जलमार्ग, हवाई मार्ग आणि भूमार्ग याद्वारे प्रवास करणाऱ्यांसाठी, कायद्यांसाठी आणि स्वातंत्र्यास मुकलेल्या लोकांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. श्रद्धा, आदर आणि परमेश्वराने या पवित्र स्थानात एकत्र आलेल्या लोकांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या सभेच्या प्रार्थना आहे. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पान नंबर 42. Glory,
सर्वसंपत्तीला मानवा म्हणून प्रार्थना करा. हे प्रभो, तुझ्या पुत्राने ज्या समर्पणाद्वारे मानवाच्या बुद्धाबरोबर समेट घडवून आणला ते समर्पण आम्ही तुला अर्पण केलेले आहे. या समर्पणाच्या प्रवास प्रसादाने या जगात ऐक्याचे वैशांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमच्या परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमस्त नाथ परमेश्वरा, आम्ही तुझ्यांचे सर्वत्र आभार मानावे योग्य व तारणदाय आहे. तुझ्या एकवटा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, त्याला तू सनातन याजक व विश्वाच्या राजा म्हणून पवित्र तेलाने अभिषेक केलेस. याजक म्हणून त्याने क्रूसाच्या वेदीवर आपल्या प्राणाचे अर्पण केले आणि शांतीदायक अशा या एक व परिपूर्ण बलिदानाने सर्व मानव प्राण्यांचा उद्धार केला. सत्य व जीवन, पावित्र्य व कृपा, न्यायप्रीती व शांती याने परिपूर्ण असे सनातन व सर्वव्यापक राज्य तुला म्हणजेच आपल्या सर्वसमर्थ पित्याला सादर करता यावे म्हणून सर्व सृष्टीवर त्याने आपले राजपद प्रस्थापित केले. आणि म्हणून सूर्यदरबारातील दूतांच्या सर्व कार्यक्रमांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझ्या गौरव गातो. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या व यामधून प्या. हा माझा रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायी त्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवतो. प्रभू सर्व जगभर पसरल्या तुझ्या आपली सभेचे अर्पण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू स्नाने व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमचे तुझ्या प्रेमात करवाढ. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ता ठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. या ठिकाणी आपण आपल्या पॅरिसमधील जे जे मरण पावलेले आहेत, देवाघरी गेलेले आहेत, अशा सर्वांची आठवण करूया. परमेश्वराने त्यांना त्यांच्या पापांची क्षमा करावी आणि आपल्या चिरकालीन राज्यामध्ये त्यांना स्थान द्यावं. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. इथं जमलेल्या आम्हा सर्वांवर दया कर. या ठिकाणी जे हजर होऊ शकले नाहीत अशा सर्व आपल्या घरामधील, आपल्या पॅरिसमधील लोकांसाठी प्रार्थना करूया. परमेश्वराने त्यांच्यावर देखील ख्रिस्त राजाचा आशीर्वाद पाठवावा आणि कुटुंबामध्ये शांती, समाधान नांदावं. देवमाता धन्यकुमारी मारिया, तुझ्या पती संत योसेफ, सारे प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी आणि आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. प्रवेश निश्चितवेळी पित्याची प्रार्थना सदावनंद गणामी मधुया. हे आमचा स्वर्गीय बाबा, तुझे नाव पूजित हो, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या प्रमाणे आमची दररोजची आणि आमच्या प्रार्थनेला क्षमा कर, तशी तू आमच्या हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तुम्हाला शांती दे. आमच्या करणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या प्रयाणाची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या देहाच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रसाद म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापामध्ये पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तभेच्या सतेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या सगळ्याच्या शांती पैकी देण्याची कृपा कर. ती व्यसून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाला सदा असो. आपण एकमेकाची शांती वर्णन करूया. जगाची पापे ख्रिस्ताच्या शरीराचे त्याचं मिश्रण माझ्या प्रत्याशा शरीर बनवून देऊ. हे प्रवेश ख्रिस्ता मी पात्र सुद्धी
तुझ्या शरीराच्या करीत आहोत त्यामुळे मला शिष्य पाठवू नकोस तर मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तीर्ण होते. जगाचे पाप या दूर करणाऱ्या देवाचे गोकुळ पहा, त्यांच्या बोलण्यास निमंत्रण झालेले सर्व धन्य होत. पान नंबर 7. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्हाला सर्वांचे मिळावे म्हणून
विश्वाचा राजा येशू ख्रिस्त यांच्या देहाने तो आमचे पोषण करतोस. त्याच्या स्वार्थाच्या संदेशाप्रमाणे आचरण करण्यास व सर्वांनी जीवन प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. तो सर्व काळ जीवन राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वस्मत परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. पिता देशाने मत पाठवण्यात येत आहे. प्रिय भाविकांनो, दररोज सकाळी 6:30 वाजता पवित्र मिसा होईल. तुम्ही जर इच्छिता येण्याची म्हणजे इकडे मिसाला अटेंड करायचं तर तुम्ही मास्क किंवा सर्व नियम पाळावे. एक नियम असा आहे की 60 वर्षाच्या पुढे आणि 15 वर्षाच्या खाली लहान मुलांना आणू नये अशी एक सूचना दिलेली आहे. तसेच आजचा हा ख्रिस्त राजाचा सण आपणा सर्वांना सुखाचा आणि शांतीचा हो ही तुम्हाला शुभेच्छा देतो. पान नंबर 77